नमस्कार आणि आपण पाहता सरकार लाईव्ह सतत प्रतिकारती बुलंद आवाज सरकार लाईव्ह। अजमेरच्या प्रवासाला काळाचा घाला। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील प्रवाशांचा स्विफ्ट डिझायर कारला भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी। अजमेरच्या दिशेने निघालेल्या उमरखेड परिसरातील प्रवाशांच्या स्विफ्ट डिझायर कारला पातूर अकोला मार्गावर भीषण अपघात झाला। दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी रात्री उमरखेडवरून अजमेर करिता 2 कार रवाना झाले होते। त्यापैकी एका स्विफ्ट डिझायर कारचा अपघात झाला। प्राथमिक माहिती अनुसार चालकाला झोपेची डुलकी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडरवर आढळली। या भीषण अपघातात ढाणकी येथील अदनान खान रफीक खान यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। अपघाताची तीव्रता एवढी होती की कारचे इंजिन तुटून वाहनापासून बाहेर पडले। अपघातात जखमी सय्यद बाबू सय्यद हमीद वय 30 वर्ष, सय्यद अक्रम सय्यद इब्राहिम वय 32, सय्यद तौहीद सय्यद शमशेर वय 20 तसेच कार चालक फरहान हे सर्वजण जखमी असून यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे। अपघातानंतर एका जखमीने प्रसंगावधान राखत पुढे जात असलेल्या दुसऱ्या कारमधील सहकाऱ्यांना फोन करून अपघाताची माहिती दिली। त्यानंतर पुढील कारमधील सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना अकोला येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले। तसेच उमरखेड मधील नातेवाईकांनाही घटनेची माहिती देण्यात आली। अपघाताची माहिती मिळताच उमरखेडचे नगरसेवक पप्पू चिकन यांनी आपल्या सहकार्यासह तातडीने अकोला गाठले। गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्याची व्यवस्था करण्यात आली। सध्या सय्यद बाबू, सय्यद अक्रम आणि सय्यद तौहीद यांच्यावर नांदेड येथील ऋतुराज जाधव यांच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे। या दुर्घटनेने रात्रीच्या लांब पल्ल्याचा प्रवासातील सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। विशेषतः चालकाला झोप येत असताना वाहन चालविणे किती धोकादायक ठरू शकते याचे हे अपघात अत्यंत भीषण उदाहरण आहे। काही क्षणाची झोपेची डुलकी संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते। दरम्यान या अपघाताची अधिकृत कारणे आणि वाहन चालकाची स्थिती याबाबत संबंधित पोलिसांकडून तपासानंतरच स्पष्ट माहिती समोर येणार आहे। मात्र या दुर्घटनेत एका तरुणाचा गेलेला जीव आणि गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांमुळे उमरखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे।